देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान असलेले मेजर ध्यानचंद या महान हॉकीपटूचा जन्मदिन देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होतो। चेंडू आणि स्टिक यांचा सुंदर मिलाप म्हणजे मेजर ध्यानचंद यांचा खेळ होता। हॉकीचे जादूगार असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाचा औचित्य साधून नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशन आणि श्री सोमेश्वर महादेव मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सोहळ्यात नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख, सहसचिव हेमंत पांडे, सोमेश्वर मंदिर संस्थानचे सचिव हरीश शिंदे, चंद्रशेखर सिंग, आनंद खरे आदी उपस्थित होते। प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर अशोक दुधारे यांनी प्रास्ताविक केले। यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण भारतभर आपण आयोजित करत असतो। याबाबतीत मला आनंद खरे थोडक्यात नंतर माहिती देतीलच। मी जास्त वेळ न घेता प्रथमतः सोमेश्वर मंदिर संस्थांना धन्यवाद देतो की हा आम्ही अनेक वर्षापासून कार्यक्रम घेत असतो आणि सातत्याने चालू आहे। हेमंत पांडे सरांनी सातत्याने यावर्षी सोमेश्वर देवी मंदिर संस्थांनी यात पुढाकार घेऊन हा कार्यक्रम सत्कार घडवला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। आणि यानंतरही भविष्यात अशी विविध उपक्रम आपल्यामध्ये त्यांनी राबवू आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झाला आपलं सगळ्यांचं स्वागत करून थांबतो। मेजर ध्यानचंद यांचं कर्तृत्व लक्षात घेऊन खेळाडूंनी आपल्या जीवनात उंच ध्येय गाठावे असे आवाहन मान्यवरांनी केले। मेजर ध्यानचंद यांचा भारताच्या संघामध्ये सहभाग होता। त्याच्यानंतर 1932 या साली जे ऑलिम्पिक झालं त्यामध्ये देखील त्यांचा सहभाग होता आणि 1936 या तिन्ही ऑलिम्पिकमध्ये मेजर ध्यानचंद यांनी भारताचं प्रतिनिधित्व करून भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे। आणि हॉकीमध्ये भारताचं नाव 1928 पासून तर 1964 पर्यंत सर्व स्पर्धांमध्ये, सर्व ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे। आणि या त्यांच्या कारकिर्दीमुळे हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ म्हणून साजरा केला, त्याला मान्यता आहे। हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे। निश्चितच आपण आमच्याबरोबर सोमेश्वर खजिनदार पदावर तिकडे काम करतात। सामाजिक काम करत असताना आज आम्हाला हा वेगळा अनुभव आमच्या ज्या वाटेला आलाय त्याच्यासाठी आम्ही सर्व आमच्या सोमेश्वर विश्वासाच्या वतीने मी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आज आपण ज्या महान व्यक्तीच्या मेजर ध्यानचंद यांच्या रूपाने आपण आज त्यांचा आपण राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जमलेला आहोत। खरोखरच जे आज ही जे दोन उडी आपण बोलत आता त्याचं नाव आम्हाला माहित नव्हतं, पण आज प्रत्यक्षात बघितलं कसं म्हणजे हा गेम किती सुंदर होता। मुलांनी जे स्वागत केले ते बघूनच असं वाटलं की वा, म्हणजे असं पण गेम आपल्याकडे चालू आणि तुम्ही त्यांना प्रोत्साहन करताय। खास करून मी दुधारे सरांना म्हणजे जे नाशिकचा आपण द्रोणाचार्य म्हणतो त्यांना, कारण आम्ही पण लहानपणापासून त्यांना बघतोय। अशा व्यक्तींच्या सांगण्यात हे लोक पुढे वाटचाल करतायत, खरोखरच कौतुकास्पद आहे। Occasion of National Sports Day to all of you, and I am very happy that I am part of the All Games Association because of my friend Rahul Deshmukh sir and Pandey sir and Duधारे sir and all. So we are always there to support you in all terms wherever it is possible, and I am very happy to see all of you so excited, so energetic and so good. When I was sitting, Duधारे sir told me कि इनमें से कई लोगों ने शायद इंटरनेशनल लेवल पे भी रिप्रेजेंट किया है, they have been awarded also internationally. So congratulate all of you and thank you so much. तुमच्या सर्वांचे विनम्र नमस्कार। मित्रांनो, आजचा दिवस फक्त खेळाडूंचा सन्मान करण्याचा नाही, तर आपण देशासाठी आणि राज्यासाठी क्रीडा संस्कृतीचं महत्त्व अधोरेखित करण्याचा आहे। मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आपण हा दिवस साजरा करतो, ज्यांनी हॉकीच्या मैदानात भारताचं जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून दिली आणि त्यांनी जीवन आपल्याला शिकवले की कठोर परिश्रम, शिस्त आणि समर्पितपणाच्या जोरावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही। ध्यानचंद यांची ही आपण जरी आपल्या जीवनामध्ये आणली तरी आपण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॅक्टिकल लाईफमध्ये सुद्धा सक्सेसफुल होऊ शकतो।
ही गोष्ट नुसती खेळामध्येच नाही तर प्रॅक्टिकल लाईफला सुद्धा सेम गोष्ट आहे की तीच गोष्ट आपण इथे इम्प्लिमेंट केली तरी तो सक्सेस आपल्याला भेटू शकतो. देतो आणि सर्वांना जे काही इथे सत्कारार्थी आले त्यांना शुभेच्छा आणि सगळ्या संयोजकांना धन्यवाद. या सोहळ्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जय शर्मा, शशांक वझे, अर्जुन वेलजाळी, दीपक निकम पाटील, शैलेश रकिबे, आनंद चकोर, तन्मय कर्णिक, संदीप गायकर, संतू पाटील, अमोल वाजे आदी उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.